नमस्कार मित्रांनो, आपल्या घरात महिन्याला एक गॅस सिलेंडर किती दिवस टिकतो? काही जण म्हणतात महिनाभर पुरतो, तर काहींचा सिलेंडर 20-25 दिवसातच संपतो. पण यामागचं कारण फक्त जास्त स्वयंपाक असतं असं नाही. अनेकदा आपल्या काही छोट्या सवयींमुळे नकळत गॅसचा अनावश्यक खर्च होत असतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गॅसची बचत करणाऱ्या अशा 20 सोप्या आणि प्रभावी टिप्स सांगणार आहे, ज्या रोजच्या स्वयंपाकात सहज वापरता येतील. या टिप्स वापरायला कोणताही अतिरिक्त खर्च येणार नाही, पण महिन्याच्या शेवटी त्याचा नक्कीच फायदा दिसून येईल. चला तर मग सुरुवात करूया. टिप क्रमांक 1. स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी सर्व साहित्य तयार ठेवा. भाजी चिरणे, मसाले काढणे, डाळ धुणे किंवा पीठ मळणे ही कामे आधीच करून ठेवा. अनेक जण आधी गॅस सुरू करतात आणि मग तयारी करायला लागतात. तोपर्यंत गॅस विनाकारण जळत राहतो. त्यामुळे आधी सर्व तयारी करा आणि नंतरच गॅस पेटवा. ही छोटी सवयही चांगली बचत करून देते. टिप क्रमांक 2. शक्यतो नेहमी झाकण लावून स्वयंपाक करा. झाकण लावल्यामुळे उष्णता भांड्यातच टिकून राहते आणि अन्न लवकर शिजते. उघड्या भांड्यात उष्णता बाहेर निघून जाते, त्यामुळे जास्त वेळ गॅस चालू ठेवावा लागतो. त्यामुळे भाजी असो, डाळ असो किंवा भात, शक्य असेल तिथे झाकण वापरा. टिप क्रमांक 3. योग्य आकाराचे भांडे वापरा. लहान बर्नरवर खूप मोठं भांडं किंवा मोठ्या बर्नरवर अगदी छोटं भांडं ठेवणं टाळा. बर्नर आणि भांड्याचा आकार साधारण जुळला तर उष्णतेचा योग्य वापर होतो. त्यामुळे अन्न लवकर शिजतं आणि गॅसची बचतही होते. टिप क्रमांक 4. प्रेशर कुकरचा जास्तीत जास्त वापर करा. डाळ, तांदूळ, बटाटे, कडधान्ये आणि अनेक भाज्या कुकरमध्ये पटकन शिजतात. उघड्या भांड्यात जिथे 20 मिनिटे लागतात, तिथे कुकरमध्ये कमी वेळ पुरतो. त्यामुळे वेळही वाचतो आणि गॅसचाही वापर कमी होतो. टिप क्रमांक 5. डाळ आणि कडधान्ये आधी भिजवून ठेवा. हरभरा, राजमा, वाटाणा किंवा इतर कडधान्ये काही तास आधी भिजवल्यास ती मऊ होतात. त्यामुळे शिजण्यासाठी कमी वेळ लागतो. ही सवय केवळ गॅसची बचत करत नाही, तर अन्न पचायलाही मदत करते. टिप क्रमांक 6. भाज्या लहान तुकड्यांमध्ये चिरा. मोठ्या तुकड्यांच्या तुलनेत लहान तुकडे लवकर शिजतात. त्यामुळे गॅस कमी वेळ वापरावा लागतो. मात्र खूप बारीक चिरू नका. मध्यम आकाराचे तुकडे योग्य ठरतात. टिप क्रमांक 7. उकळी आल्यानंतर गॅस मंद करा. अनेकांना वाटतं मोठ्या आचेवरच अन्न लवकर शिजतं, पण एकदा उकळी आली की पुढचा स्वयंपाक मंद आचेवरही व्यवस्थित होतो. यामुळे अन्न जळत नाही आणि गॅसचाही अपव्यय टळतो. टिप क्रमांक 8. पाणी आवश्यक तेवढेच वापरा. अनेकदा आपण डाळ, भात किंवा भाजी शिजवताना गरजेपेक्षा जास्त पाणी घालतो. त्यामुळे ते पाणी उकळण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि अर्थातच गॅसचाही वापर वाढतो. म्हणून प्रत्येक पदार्थाला जितके पाणी आवश्यक आहे तितकेच वापरा. त्यामुळे पदार्थही योग्य शिजेल आणि गॅसचीही बचत होईल. टिप क्रमांक 9. बर्नर नेहमीच स्वच्छ ठेवा. अनेक घरांमध्ये बर्नरवर तेल, दूध किंवा अन्नाचे कण साचलेले असतात. त्यामुळे गॅसची ज्वाळा व्यवस्थित बाहेर येत नाही. अशा वेळी स्वयंपाकाला जास्त वेळ लागतो. आठवड्यातून एकदा तरी बर्नर स्वच्छ करा. स्वच्छ बर्नरमुळे ज्वाळा चांगली मिळते आणि गॅसचा अपव्यय कमी होतो. टिप क्रमांक 10. गॅसची ज्वाळा निळे आहे का ते तपासा. जर ज्वाळा पिवळी किंवा नारिंगी दिसत असेल तर गॅस पूर्णपणे जळत नाही. त्यामुळे गॅस जास्त खर्च होतो आणि भांड्याच्या तळालाही काळेपणा येतो. अशी समस्या दिसली तर बर्नर स्वच्छ करा किंवा गरज असल्यास तंत्रज्ञाकडून तपासणी करून घ्या. टिप क्रमांक 11. फ्रीजमधील पदार्थ लगेच गॅसवर ठेवू नका. दूध, भाजी किंवा इतर पदार्थ फ्रीजमधून काढून लगेच गरम केल्यास त्यांना गरम होण्यासाठी जास्त वेळ लागतो. शक्य असल्यास ते 10 ते 15 मिनिटे बाहेर ठेवा आणि मग गरम करा. यामुळे गॅसचा वापर थोडा कमी होतो. टिप क्रमांक 12. एकाच वेळी अनेक पदार्थांचे नियोजन करा. जर डाळ, भात आणि भाजी बनवायची असेल तर त्याचे नियोजन आधीच करा. उदाहरणार्थ, कुकरमध्ये एकाच वेळी वेगवेगळ्या डब्यांचा वापर करून 2-3 पदार्थ शिजवता येतात. यामुळे वेळही वाचतो आणि गॅसही कमी खर्च होतो.
टीप क्रमांक 13. जाड तळाची भांडी वापरा. जाड तळाच्या भांड्यांमध्ये उष्णता जास्त वेळ टिकून राहते, त्यामुळे अन्न समान रीतीने शिजते आणि सतत मोठ्या आचेची गरज पडत नाही. त्यामुळे गॅसची बचत होते आणि पदार्थ जळण्याची शक्यताही कमी होते. टीप क्रमांक 14. वारंवार झाकण उघडू नका. अनेक जण भाजी किंवा डाळ शिजत असताना 2-2 मिनिटांनी झाकण उघडून पाहतात, पण प्रत्येक वेळी झाकण उघडल्यावर गरम वाफ बाहेर निघून जाते. मग पुन्हा तीच उष्णता तयार करण्यासाठी गॅस जास्त वेळ चालू ठेवावा लागतो. त्यामुळे शक्यतो गरज असेल तेव्हाच झाकण उघडा. टीप क्रमांक 15. गॅस बंद केल्यानंतर उरलेल्या उष्णतेचा वापर करा. गॅस बंद केल्यानंतरही भांडे काही मिनिटे गरमच असते, त्यामुळे काही पदार्थ पूर्ण शिजण्यासाठी किंवा गरम राहण्यासाठी ही उरलेली उष्णता पुरेशी ठरते. उदाहरणार्थ, चहा किंवा भाजी पूर्ण तयार झाल्यावर 1-2 मिनिटे आधी गॅस बंद केला तरी उरलेल्या उष्णतेमुळे पदार्थ व्यवस्थित तयार होतो. ही छोटी सवय ही वर्षभरात बऱ्यापैकी गॅसची बचत करून देते. टीप क्रमांक 16. लहान प्रमाणात पदार्थ गरम करताना योग्य भांडे वापरा. फक्त 1 वाटी भाजी किंवा थोडंसं दूध गरम करायचं असेल तर मोठं भांडं वापरू नका. आवश्यक तेवढ्याच आकाराचं भांडं वापरा. योग्य आकाराचं भांडं वापरल्यामुळे उष्णता कमी वाया जाते आणि पदार्थही लवकर गरम होतो. टीप क्रमांक 17. गॅसचा रेग्युलेटर आणि पाईप वेळोवेळी तपासा. जुना किंवा खराब झालेला पाईप आणि रेग्युलेटर केवळ धोकादायकच नसतो, तर गॅसचा अपव्ययही होऊ शकतो. त्यामुळे वेळोवेळी त्याची तपासणी करा. कुठे गळती, भेगा किंवा इतर समस्या दिसल्यास लगेच बदलून घ्या. सुरक्षिततेसोबतच गॅसची बचतही होईल. टीप क्रमांक 18. मोठ्या आचेचा वापर फक्त गरज असेल तेव्हाच करा. अनेकांना वाटतं की मोठ्या आचेवर स्वयंपाक केल्याने पदार्थ पटकन तयार होतो, पण प्रत्येक पदार्थासाठी मोठी आच आवश्यक नसते. काही पदार्थ मध्यम किंवा मंद आचेवरच उत्तम शिजतात. त्यामुळे गरजेनुसार आच कमी जास्त करण्याची सवय लावा. टीप क्रमांक 19. आठवड्याच्या स्वयंपाकाचे नियोजन करा. कोणत्या दिवशी काय बनवायचं हे आधीच ठरवलं तर तयारी व्यवस्थित करता येते. डाळ भिजवणे, भाज्या चिरून ठेवणे किंवा लागणारे साहित्य आधी तयार ठेवणे सोपं होतं. त्यामुळे स्वयंपाक करताना वेळही कमी लागतो आणि गॅसचाही अपव्यय टळतो. टीप क्रमांक 20. गरम अन्न वारंवार गरम करू नका. अनेकदा आपण अन्न पुन्हा पुन्हा गरम करतो. प्रत्येक वेळी गॅस वापरावा लागतो. शक्य असेल तेवढंच अन्न गरम करा. वारंवार संपूर्ण भाजी किंवा आमटी गरम करण्याऐवजी जितकं लागेल तितकंच गरम करण्याची सवय लावा. यामुळे गॅसची बचत होईल आणि अन्नाची चवही टिकून राहील. तर मित्रांनो, गॅसची बचत करणं म्हणजे फक्त पैसे वाचवणं नाही, तर आपल्या घरातील संसाधनांचा योग्य वापर करणं आहे. आपण रोजच्या सवयींमध्ये थोडासा बदल केला तर महिन्याला चांगली बचत होऊ शकते. आज सांगितलेल्या या 20 टिप्सपैकी काही जरी तुम्ही नियमितपणे अंमलात आणल्या तरी त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला जाणवेल. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, या 20 टिप्सपैकी तुम्ही कोणकोणत्या टिप्स आधीपासून वापरता, किंवा तुमच्याकडे गॅसची बचत करणारी आणखी एखादी भन्नाट आणि उपयोगी टिप असेल तर तीही सर्वांसोबत कमेंटमध्ये शेअर करा. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक आणि ओळखीच्या गृहिणींना शेअर करा. अशाच रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स, घरगुती उपाय आणि स्मार्ट माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.